श्री स्वामी समर्थ यांची संपूर्ण माहिती चला तर बघूया. ज्याला श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर श्री स्वामी समर्थ महाराज यांना समर्पित आहे. 19व्या शतकातील एक आदरणीय संत, ज्यांना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. स्वामी समर्थ महाराज 1856च्या सुमारास अक्कलकोट येथे आले. त्यांनी येथे सुमारे 22 वर्ष व्यतीत केला. त्यांच्या आध्यात्मिक प्रवचनांनी आणि चमत्कारिक कृतींनी असंख्य अनुयायांना आकर्षित केले. 1878 मध्ये त्यांना समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी त्या ठिकाणी एक मंदिर बांधले, जेथे त्यांनी वटवृक्षाखाली ध्यान केले. वर्षानुवर्षे मंदिर परिसराचा विस्तार होत गेला, ज्यात पारंपरिक भारतीय वास्तुकला, जटिल कोरीव काम, विविध देवस्थान आणि यात्रेकरूंसाठी सुविधा आहेत. मंदिरात स्वामी समर्थांची समाधी आणि मूळ वटवृक्ष आहे, जे 2 भक्तांसाठी केंद्रबिंदू आहेत. अक्कलकोट मंदिर दत्तात्रेय परंपरेच्या अनुयायींसाठी विशेषतः गुरुपौर्णिमा आणि स्वामी समर्थ जयंती यासारख्या प्रमुख सणांमध्ये आशीर्वाद घेतात आणि धार्मिक समारंभांमध्ये सहभागी होण्यासाठी यात्रेकरूंना आकर्षित करतात. आपल्या आध्यात्मिक भूमिकेच्या पलीकडे मंदिर सामाजिक आणि धर्मादाय कार्यामध्ये गुंतले आहे, जसे की मोफत जेवण प्रदान करणे, शिक्षणास समर्थन देणे आणि वैद्यकीय सेवा करणे. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांचा वारसा विश्वास आणि समुदाय सेवेचे केंद्र म्हणून पुढे चालू ठेवतो. अक्कलकोट मंदिराची गोष्ट. हे स्वामी समर्थ महाराज भगवान दत्तात्रेयाचे अवतार मानले जाणारे 19व्या शतकातील एक आदरणीय संत यांच्या वारसात अडकलेले आहेत. 1856 सुमारास अक्कलकोट येथे आगमन झाल्यावर स्वामी समर्थांनी त्यांचे भक्त चोलप्पा यांच्या घराजवळील एक वडाच्या झाडाखाली राहणे पसंत केले, जिथे त्यांनी आध्यात्मिक बुद्धी प्रदान करण्यात आणि चमत्कार करण्यात 22 वर्षे घालवली, ज्याने सर्व सविस्तर अनुयायांना आकर्षित केले. 30 एप्रिल 1878 रोजी यांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी त्यांचा वारसा जपण्यासाठी या पवित्र ठिकाणी मंदिर बांधले. सुरुवातीला नम्र पारंपरिक भारतीय वास्तुकला, विविध देवस्थान आणि यात्रेकरूंसाठी सुविधा असलेले मंदिर परिसर कालांतराने विस्तारत गेला. स्वामी समर्थांची समाधी आणि मूळ वटवृक्ष असलेला मुख्य गर्भगृह हे पूजेचे केंद्रबिंदू राहिले आहेत. मंदिर दत्तात्रेय परंपरेचे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. विशेषतः गुरुपौर्णिमा आणि स्वामी समर्थ जयंती यासारख्या मोठ्या उत्सवांमध्ये आशीर्वाद घेण्यासाठी आणि धार्मिक समारंभांमध्ये सहभागी होण्यासाठी असंख्य भक्तांना आकर्षित करते. त्यांच्या आध्यात्मिक भूमिकेच्या पलीकडे मंदिर सामाजिक आणि धर्मादाय क्रियाकलापांमध्ये गुंतले आहे. मोफत जेवण प्रदान करते, शिक्षणास समर्थन देते आणि वैद्यकीय सेवा देते. अशा प्रकारे अक्कलकोट मंदिर हे स्वामी समर्थ महाराजांच्या अखंड प्रभावाचा पुरावा म्हणून उभा आहे, समाजाला सतत प्रेरणा आणि सेवा देत आहे. श्री स्वामी समर्थ.